शिवराय मित्रांनो, कशी आपली मंडळी. आता चाललो आपण वावरात. ट्रॅक्टर चालू आहे. आता आपल्याला सांगा झगडे कसे होते भावाचे, तुम्हाला दाखवतो उदाहरण. त्याला वावरात गेल्यावर नुसत्या उशा जागेसाठी झगडे होते. मग आपण म्हणतो व्यवसाय जागेसाठी काय झगडे करायचे बा, आपण जागा सोडतो तेव्हा जी काढते. म्हणलं तर म्हणते रात्री काम केलं म्हणते म्हणून निघलं, तर रात्री करायचंच नाही ना, मग काय निघून सांगा तुम्हीच. आता आपण पार चढवायचे तिथं पहिलं पार चढवायचं पाहिजे काही कसे पोंबलं कोको पाहून ना. आपण बी काल तर बोले नाही, एकटंच होतं तर काल काय नाही बोललो, गलती झाली. आता पाहून ते म्हणते का तर पाहून जातं पाहून ते काल तर नाही बोलला पण आता का पाहून चला. आता ट्रॅक्टर आणला आपण ना, तो चाललो वावरात. चालू ते मित्रांनो व्यवसाय जागेसाठी अधुरा. इथं ट्रॅक्टर सगळ्याची काही गरज होती का सांगा तुम्हीच. ह्या इकडं एवढं बाहेर काढला काही समजत नाही. आणि म्हणलं तर म्हणते रात्री केलं म्हणते आपण म्हणून निघलं म्हणते. ह्या काही गरज आहे तू काढायची नाही, गरज आहे का बा म्हणलं तर मग को को लावते. तुम्ही सांगा हे गरज आहे. असे होते झगडे भावाची ह्या जमान्यात. कलियुग आहे पुरा. काहीच पर्यंत काढला नाही. गलतीने निघला तर तिथं आला असता तुम्ही सांगा. म्हणजे कसं करायचं बा असं शिजन पाहून आपण. आता चला मित्रांनो, पुरा आपण धुरा पेटवलेला आहे, पुरा धगाडा. इकडे याचे ठेवा लागून राहिलो, इकडे आपण उभा आहो. इकडे चालून आपण कल्टी मारून राहिलो. आता इकडे पार चढवायचे आपल्याला. हे आल्यावर वावरात आली पाहून येते का आता बोलवलं आहे तर येते पाहून. तर मग आपल्याला चढवावं लागेल ना. हे एकटे धुरे काढू शकतात, आपण पार ना काढून ना चढवू शकत धुऱ्यावर. असं आहे पाहून आता. चला गरज नव्हती आहे पहिले का वाटते एवढ्या जागेनं, तर काही समजत नाही. काही गरज नव्हती का. आणि ह्या बा इथून तुम्ही एवढा पुरा काढला हा इथून इकडं एक का काही म्हणले म्हणते बा आपल्याला गावातून व्हायला म्हणते काही फायदाच नाही ना. हा धुरा काही बोरीचे झाड हे इथून यानं काढलं पुरं, काही अक्कल नाही. पाणी आणलं आपल्यासाठी. नाश्ता आणताच का घरी कुटके केले ते ना. हां आपणच पिऊन राहिलं पाहिजे. आणलं कोणासाठी भाऊसाठी ना, आपणच पिऊन राहिलं वाटते काही. सकाळपासून वावरात गेला बा काही घेऊन आलं पाहिजे. हे असं याला सोबलं का राहिल्या, हे सोबलं पाय ना. अरे का त्या दिवशी आपण मागं म्हणलं इन केलं तर रात्री हकललं म्हणे. हे का म्हणे रात्री काढली म्हणजे रात्री काढायचीच नाही ना म्हणलं. पार मारा की हो तर पार चढवायची आहे ना. आता जे कल्टर मारून घेतो एवढं 4 एकर पार चढवायचे नाही. तर कालच त्याला बोललो ना, काल बोले रिटर्न मारून आपण बोललो बी आहो मोठे वासोबत. आपण अर्धी क्लिप टाकू शकतो, अर्धी क्लिप आपल्या प्रूफचा ठेवा लागेल. इकडं आता पाठी आणायची पार चढवणे इकडं. चला काय म्हणतो तर पार अशी मारायची बोलला आपण मग अशी व्हिडिओ बी. तर आपलं झाली आहे माती खिचून. आता चेतन भाऊ म्हणते कल्टिटर मारून घेतो म्हणते, तुम्ही जेवण करून येऊन जा म्हणते. आपल्याला भूक लागली सकाळपासून गेलो नाही. एक घटल्यावर पाणी पिला आत्ताच. ती कशा ना विचार आहे माणसाच्या मागं. या कामाला गेला इकडे तिकडे घुमते. हा चेतन नंबर 2 एक तर चेतन मध्ये इकडं आणि हा चेतन नंबर 2. एक आता पत्रिका चेतन माझ्या बहिणीच्या साक्षीगंध आहे. त्यानं फोन लावला तिकडं आडक्याले त्याच्या मामाच्या गाव आडका. त्यानं फोन लावला कोणाला तरी का पोरील नाही का पत्रिकासाठी. तर साक्षीगंध आहे म्हणे. चेतनराव बोलता म्हणे. तो कोणता चेतनराव म्हणे, तू नंबर कोणाचा आहे म्हणे. मग हा म्हणे मी विजयराव राऊतच्या पोरगा बोलतो म्हणे. याला ते वाटलं याले बा ते दिव्या नाही का याची बहीण आहे ना, माम बहीण. याची माम बहीण आहे ते. तर आपण चलो घरी जेवण करायला. चला भेटून वावरात. साईड म्हणते त्या घरच्या आंब्याला जास्त आंबे ना पकडले म्हणते. का खाऊन राहिला असता, का खाऊन राहिलास. आता मंगाशी ना का नाश्ता आणला होता घरून, तेव्हा आंबे होते चिरून ते ना खाऊन झाले. ते फेकले अबे डाग होते फेकले ते ना. ताता आंबा तोडला झाडाच्या लहानसा तो खाल्ला. मोठा ह्याला वाटलं 2 आता एक मध्ये खाला लागत. वावरत चालू आहे. पाठी सोडली आता कल्टी मारून चालू आहे. आपलं पाठी काम झालेलं आहे. चला मित्रांनो, आपण आलो आपलं झालं तर कल्टिवेटर करून 3 वाजता. तर आपण आलो घरी. मग घरी आलो ते पहिले झोप घेतली मस्त.
आता आपण उठलो तर डायरेक्ट आता आपण इकडं पाणी मारायला आलो पॉलिस्टरला. पॉलिस्टर झालेलं आहे. आपण पाणी मारून राहिलो. मोटर बी चालू केली. छतन घेईन आली वेळ तसं वाटते आवाज येऊन राहिला आम्हाला. पहिले आपण पाणी मारून घेऊन म्हणलं काय का नाही आपले कामं वावरातले पूर्ण तिकडंच राहिलं. चला पाणी मारून भेटू. पाणी मारून आपलं मित्रांनो आपले 8 वाजले पाणी मारायले. तर झालं पूर्ण वरतं मारलं. आता आपला ब्लॉग आपण इथं जेणेकरून तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटून आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.